नमस्कार. जय श्रीराम. अंत उन्नतीचा पतनी होई या जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत. मंडळी, ही शिकवण, हा संस्कार आणि हा विचार मुलांना त्यांच्या लहानपणीच पालकांनी द्यायला हवा. हा विचार द्यायला विसरून चालणार नाही, अन्यथा उद्योगपती, दिवंगत उद्योगपती विजय सिंघानिया यांच्यासारखी दुर्दैवी वेळ एका पालकावर का पित्यावर येऊ शकते. मंडळी, दिवंगत उद्योगपती किंबहुना उद्योगपती विजय सिंघानिया हे दिवंगत झाले आहेत. त्यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे. वयाच्या 86व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. परंतु त्यांच्यावर आलेली वेळ, मृत्यू हा निसर्ग नियमानुसार येणारच आहे. त्यात काही विशेष नाही आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा सृष्टीचा नियम आहे. परंतु विजय सिंघानिया ह्यांच्यासारख्या एका कर्तृत्ववान, अत्यंत धडाडीच्या अशा कर्तृत्ववान, उद्यमशील व्यक्तीवर आलेली ही वेळ, इतकी दुर्दैवी वेळ, ही सर्वांनाच म्हणजे समस्त समाजाला, पालकवर्गाला, सर्वांनाच अतिशय विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या व्यक्तीवर 14,000 कोटीचं साम्राज्य, उद्योग विश्व उभारणारा माणूस अखेर भाड्याच्या खोलीत मृत्यू पावला. अखेरपर्यंत लढत राहिला. कायदेशीर लढाई मुलाशी करावी लागली. स्वतःच्या मुलाच्या ताब्यात सगळं दिलं 2015 साली त्यांनी. तीच त्यांची मोठी चूक होती. आणि त्या मुलाने सगळं काही विसरून बापाने आपल्यासाठी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, एवढा मोठा व्यवसाय उभा केला. त्या वडिलांचे ऋण त्याने कसे फेडले मुलांनी? तर वडिलांना उद्योगातून, आपल्या व्यवसायातून, घरातून, सगळ्यातून बाहेर काढून वडील अखेर बाहेर पडावं, वडिलांना बाहेर पडावं लागलं. आणि एका भाड्याच्या घरात वडील राहिले. त्यांनी कायदेशीर लढाई लढली आणि अखेर ते भाड्याच्या घरातच गेले. एवढी मोठी व्यक्ती. चूक कोणाची असेल याच्यामध्ये? संस्कार द्यायला कोण कमी पडलं? तर माझं स्वतःचं असं मत आहे, मुलाची चूक तर आहेच. मुलगा काय अज्ञान नाही आहे, सज्ञान, चांगला उद्योगपती मुलगा, एका ज्येष्ठ उद्योगपतीचा मुलगा आणि आत्ताचा मोठा उद्योगपती की जगभर ज्याचं साम्राज्य आहे, व्यावसायिक साम्राज्य, म्हणजे तो अज्ञान नक्कीच नाही. त्याची क्षमता, त्याचं कर्तृत्व, त्याची कार्यक्षमता, ह्या सगळ्या गोष्टी लाजवाब असणार हे नक्कीच. परंतु असं असून देखील हा मुलगा वडिलांशी आपल्या असा वागतो, एवढा चुकीचा वागतो, याच्यातून काय नेमका आपण बोध घ्यायचा, समाजाने बोध घ्यायचा की विजय सिंघानिया हे आपल्या मुलावर संस्कार करायला कमी पडले? असंच म्हणावं लागेल की मुलांना तुम्ही लहानपणी कोणते संस्कार देता, कोणते विचार देता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. व्यावसायिक बाप आहे, व्यावसायिक आई वडील आहेत, म्हणून त्यांनी मुलांना लहानपणापासून व्यवसाय करण्याचे, तुम्ही पैसा, प्रॉपर्टी याचे संस्कार देऊ नका. पहिलं म्हणजे मुलगा, आपला मुलगी, मुलगा, मूल म्हणजे अपत्य, आपलं माणूस म्हणून कसं चांगलं घडेल ह्याचा विचार पहिला करा. त्याच्या मनात लहानपणापासूनच तुला खूप मोठं व्हायचं आहे. कशाने मोठं व्हायचं आहे? तुला संपत्तीने मोठं व्हायचं आहे. आपली उद्योग तुला खूप वाढवायचं आहे, मोठं व्हायचं आहे, मोठं करायचं आहे. आपला आता एका गावात उद्योग आहे, तो 10 गावात करायचा आहे, तालुक्यात जिल्ह्यात करायचा आहे. उद्योगाचा पसारा वाढवायचा आहे. नुसतं एवढं सांगून चालेल का? त्याच्या मनात तोच एक विचार राहणार, प्रॉपर्टी, पैसा आणि प्रॉपर्टी म्हणजे व्यावसायिकता. त्याच्यापेक्षा तो माणूस म्हणून कसा उत्तम होईल, एक चांगला माणूस घडणं गरजेचं आहे. त्याच्यात चांगले संस्कार होणं गरजेचं आहे. त्याला हे सांगितलं पाहिजे की हे दुय्यम आहे सगळं. तुझ्यावर चांगले संस्कार होणं गरजेचं आहे. चांगला कर्तृत्ववान हो.
एकतर चांगल्या नोकरी कर किंवा व्यवसाय उत्तम कर, हरकत नाही, पण त्या क्षेत्रामध्ये माणूस म्हणून चांगला व्हा. तुझी कीर्ती माणूस म्हणून चांगली असली पाहिजे. तुझ्या माणुसकी शिल्लक असली पाहिजे. तुझा धर्म माणुसकी असला पाहिजे. परोपकार सेवाभाव तुझ्यामध्ये असला पाहिजे. तू कायम जमिनीवर असला पाहिजेस. तुझे हात कधीही आकाशाला लागता कामा नयेत. आणि हात आकाशाला लागले तरी पाय जमिनीवर राहिले पाहिजेत, ह्याची शिकवण त्याला मुख्यत्वे करून दिली पाहिजे. अहंकार, गर्व ह्याच्यापासून तू दूर राहायला पाहिजेस. ह्या गोष्टी काही कामाला येणार नाहीत. म्हणजेच अंत उन्नतीचा पत्नी होई या जगात, सर्व संग्रहाचा वाचा नाश हाचा अंत, हे मुलावर संस्कार बिंबवले पाहिजे. म्हणजे माझी आई, मी एकदा असं म्हणालो सहज की हे माझं आहे, दुसऱ्याशी बोलताना माझं आहे. तर आईने मला सांगितलं की बाबा असं म्हणायचं नाही कधी, माझं म्हणायचं नाही कधी, आपलं म्हणायचं. ह्या जगात माझं स्वतः तसं काहीच नाही. सगळं जे आहे ते आपलं आपलं म्हणायचं. हा आपलेपणा मला आईने शिकवला. हा संस्कार प्रत्येक पालकांनी आणि आई वडिलांनी मुलांवर करण्याची गरज आहे. या जगात आपण कोण आहोत, आपलं उद्दिष्ट काय जगण्याचं असावं, आपण कशासाठी आलो आहोत आणि काय घेऊन जाणार आहोत, ते आपलं जगणं कसं असलं पाहिजे, ते अर्थपूर्ण असलं पाहिजे. पैसा प्रॉपर्टीच्या मागे जाऊन चालणार नाही. तो गरजेसाठी पैसा आहे, गरजेपुरता पैसा आहे आणि तो आवश्यक असतो, पण तो गरजेपुरता, त्याला तितकंच महत्त्व द्यावं लागतं. तुम्ही नात्यांपेक्षा, माणुसकीपेक्षा त्याला जर महत्त्व दिलं, ते तुमचं पतन आहे, ते तुमचं अधःपतन असणार आहे, मानवी अधःपतन असणार आहे. त्यामुळे मुलांवर संस्कार कोणते झाले पाहिजेत. उदाहरणार्थ, एकदा मला कॉलेजला असतानाच एका व्यक्तीने विचारलं होतं की आजोबा तुमच्याकडे असतात ना. तर मी त्यांना उत्तर दिलं, आजोबा आमच्याकडे नसतात, आम्ही आजोबांकडे असतो. हा विचार करण्याची पद्धत झाली, हा संस्काराचा भाग झाला. की आपल्या घरातली मोठी व्यक्ती आहे, मग ते आजी आजोबा असतील किंवा आई वडील असतील, ते आपल्याकडे नसतात कधी, आपण त्यांच्याकडे असतो. हा संस्काराचा भाग झाला. विजय सिंघानिया आपल्या मुलावर संस्कार करायला कमी पडले. 14,000 कोटीचा उद्योग उभारणारा माणूस, रेमंड कंपनी, आज जगदविख्यात रेमंड कंपनी, त्या रेमंड कंपनीचा मालक, एवढा मोठा मालक, हजारो कामगारांना अन्नाला लावणारा माणूस, असा मनुष्य, अन्नदाता माणूस, असा मनुष्य स्वतःच्या मुलावर संस्कार करायला कमी पडला, असं खेदाने म्हणावे लागतं. अतिशय थोर व्यक्ती विजय सिंघानिया. त्यांना कम्प्लीट मॅन म्हणायचे, कम्प्लीट मॅन. त्यांना पद्मभूषण पुरस्कारही मिळाला आणि असे छोटे मोठे पुरस्कार मिळाले ते वेगळे. शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं. त्यामुळे अतिशय धडाडीची, कर्तृत्ववान, प्रामाणिक व्यक्तिमत्व. मोठं उद्योग विश्व उभं केलं त्यांनी. त्यामुळे त्यांचं स्वतःच्या कुटुंबाचं, त्यांच्या गावाचं, देशाचं, सगळ्याचंच नाव त्यांनी रोशन केलं, जगभर रोशन केलं, याबद्दल प्रश्न नाही. परंतु एवढं असतानाही स्वतःच्या मुलावर संस्कार करायला, मुलाला विचार द्यायला ते कमी पडले, असं खेदाने म्हणावे लागत आहे. त्यामुळे आणि दुसरा एक व्यावहारिक विचार असा आहे की आपण आपल्या मुलांना आपल्या प्रॉपर्टीमधील किती द्यावं, काय द्यावं आणि किती द्यावं. तुम्ही सगळं देऊन कधी जमणार नाही. तुम्ही द्यायच्या रीतीने द्या. त्याला मी म्हणतो त्याला संस्कार द्या, शिक्षण द्या आणि त्या स्वतःच्या पायावर उभं राहू द्या. तोपर्यंत तुम्ही आहात. आई काय करते, आई 1 वर्षाचा असताना मुलाला उभं राहायला शिकवते, त्याचा हात धरते आणि हळूहळू त्याचा हात सोडून देते. कारण स्वतःच्या पायावर तर चालू शकणार नाही. तो कायम हात धरण्याची सवय लागली, स्वतःच्या पायावर चालणार नाही. तसंच मोठं झाल्यावर तसं करणं गरजेचं आहे की मुलांना स्वतःच्या पायावर उभी करणं. नंतर तुझं तू बघ. आता स्वतःचं सगळं तुम्ही दिलं त्यांना की त्यांची बुद्धी तशी राहत नाही. असे सगळेच नसतात हे खरं असलं तरी हे जग आत्ताचं आहे मुळातच
वातावरण जगातलं जे आहे, सांस्कृतिक वातावरण, वैचारिक वातावरण हे फार प्रदूषित झालेलं आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण गढूळता आलेली आहे, कोरडेपणा आलेला आहे. नात्यांचा ओलावा राहिलेला नाही, प्रेम भावना राहिलेली नाही, भावना नावाची गोष्ट संपुष्टात येत आहे. हृदय शून्यता येत आहे, भावना शून्यता येत आहे. माणूस एवढा आपल्या रक्ता मांसाच्या हाडा मांसाच्या माणसांशी, आपल्या रक्तदात्यांशी असं कसं वागू शकतो? एवढा कठोर कसं वागू शकतो? एवढं हृदय त्याचं कसं कठोर होऊ शकतं? पण ते होत आहे सध्या, हे खरं आहे. नाहीतर हे वृद्धाश्रमात गर्दी झाली नसती. हृदय शून्यता नसती माणसाकडे, भावना शून्यता नसती आत्ता सध्या, तर माणसं वृद्धाश्रमात राहायला गेली नसती. वृद्धाश्रमात राहायला जाणारी माणसं ही नाईलाजाने जातात. आम्ही आमच्या संस्कृतीची दौंडी पिटतो. आमची संस्कृती किती महान आहे, काय उपयोग त्याचा? आमचा धर्म किती महान आहे, संस्कृती किती महान आहे, विचारसरणी किती महान आहे, आणि प्रत्यक्ष काय आहे ह्याचाही काहीतरी विचार केला पाहिजे. दिवंगत उद्योगपती विजय सिंघानिया यांना आपल्या सर्वांच्या वतीने अशा कर्तृत्ववान माणसाला मी श्रद्धांजली, आदरांजली वाहतो. मंडळी, एकूणच समाजाला चिंतन करायला लावणारी, गंभीर व्हायला लावणारी ही बाब आहे की मुलांना किती द्यावं हा व्यावहारिक विचार करावा.